नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरेन्शिएशनचा पुढील क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू दी पॉवर 5. तर आता क्वेश्चनमध्ये आपल्याला वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 5 हे फंक्शन दिलेलं आहे आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला आता डिफरेन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर एल एच एसला डिफरेन्शिएट केलं वायला तर येणार डी वाय अपॉन डी एक्स आणि आर एच एसला डिफरेन्शिएट केलं तर येणार डी अपॉन डी एक्स एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 5. तर या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 5 हे कंपोजिट फंक्शन आहे. तर या ठिकाणी डी अपॉन डी एक्स एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन याचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू एफ डॅश एक्स. तर या ठिकाणी एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू राहणार एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. तर याला लिहिता येईल पॉवर समोर म्हणजे 5 समोर येणार एफ ऑफ एक्स ॲज इट इज एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर एन मायनस 1. तर 5 मायनस 1 होणार इथं 4 आणि पुन्हा एफ डॅश एक्स. तर डी अपॉन डी एक्स जो एफ ऑफ एक्स आहे तो आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. तर 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 4 ॲज इट इज राहणार. या ठिकाणी आपण आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूया. डी अपॉन डी एक्स इथं येणार एक्स क्यूब मायनस डी अपॉन डी एक्स इथं राहणार 2x मायनस डी अपॉन डी एक्स या ठिकाणी राहणार 1. तर 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 4 ॲज इट इज राहणार. या ठिकाणी डी अपॉन डी एक्स रेस टू दी पॉवर एन याला लिहिता येईल एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1. मग 3 समोर येणार एक्स ॲज इट इज राहणार आणि पॉवरमधून 1 होणार मायनस. इथं हा जो 2 आहे हा कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर येणार. आत राहील डी अपॉन डी एक्स फक्त राहील एक्स मायनस 1 हा कॉन्स्टंट असल्यामुळं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह राहणार 0. मग 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1ची पॉवर 4 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2 एक्सला एक्सनं डिवाईड केल्यानंतर येणार 1 मायनस 0 ॲज इट इज. तर 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू दी पॉवर 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार 3x स्क्वेअर मायनस 2. ऑप्शन नंबर ए. थँक्यू.